Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. तटकरे आणि पटेल यांच्या फडणवीसांसोबतच्या भेटीवरती सुनेत्रा पवार अनभिज्ञ. पार्थ पवार यांनाही भेटीची कल्पना नव्हती. कोर कमिटीच्या बैठकीमध्ये तटकरेंनी भेटीचं कारण सांगितल्याची सूत्रांची माहिती. 14 तारखेला रात्री उशिरा तटकरे पटेल यांनी फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात काही गैर नाही. तटकरे पटेल आणि फडणवीस भेटीमागे राजकीय कारण नव्हतं. त्यांच्या कामासाठी गेले होते. आमचा पक्ष मजबूत. दत्तात्रय भरणे यांच्याकडून स्पष्ट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा एकदा दिल्लीला जाणार. उद्याच्या महाराष्ट्र सदनमधील कार्यक्रमाला हजेरी लावणार. एनडीएतील घटक पक्षांच्या बैठकीतही शिंदे उपस्थित राहणार. माझी प्रकृती फारशी चांगली नाही, पण खूप वाईटही नाहीये. मला उपोषण सोडण्यास सांगण्यापेक्षा सर्वांनी 20 जुलैच्या मोर्चात सहभागी व्हा. संसदेकडे शांततापूर्ण मोर्चा काढा. उपोषणाच्या 19व्या दिवशी सोनम वांगचूक यांचं आवाहन. भाजपला सध्या वेगळाच माज आलेला आहे. रामाची तिजोरीला लुटली जात असताना सरकार शांतपणे बघू शकतं. तिथे सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाने काय फरक पडणार आहे? राज ठाकरे यांची बोचरी टीका. एमपीएससी ऑनलाईन परीक्षा तातडीने लागू होणार नाही. संगणक आधारित परीक्षा प्रणाली ऑगस्ट 2027 पासून लागू करा. प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. रामभक्त म्हणून मुख्यमंत्री फडणवीसांनी रामरक्षा आंदोलनाला यावं. आरएसएस कडूनही राम मंदिरातील चोरी संदर्भात खेद व्यक्त. त्यांनीही आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. संजय राऊत यांचं आवाहन. मंत्रिपदावरून सुधीर मुनगंटीवारांना प्रश्न. देवाची इच्छा असं म्हणत मुनगंटीवारांचं मुश्किल उत्तर. तर तावडे सक्रिय झाल्याने मुनगंटीवारांची आशा बळावली असेल. वडेट्टीवारांचा टोला. विठ्ठल मंदिरामध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांना थेट प्रवेश, तर सुधीर मुनगंटीवार मात्र वेटिंगवर. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आलो तरी रांगेत उभं राहायला लावलं. मंदिर प्रशासनावरती मुनगंटीवारांचा संताप. महायुतीमध्ये सरकारी बंगल्यांवरून मोठी चढाओढ. बंगल्याऐवजी फ्लॅट मिळाल्यानं उपसभापती सचिन अहिरांची नाराजी. सुरुवातीला रायगड बंगला मिळावा म्हणून अहिरांचा प्रयत्न, मात्र रवींद्र चव्हाण यांच्याकडून रायगड बंगल्याचा वापर. जळगावमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवरती शरद पवारांचा फोटो लावण्यासाठी शरद पवारांची परवानगी. संजय पवार यांचा दावा. संजय पवार यांनी काही दिवसांपूर्वीच घेतली होती शरद पवारांची भेट. एफडीएकडून नागरिकांसाठी सर्वात सोपी तक्रार निवारण सुविधा सुरू. लेखी तक्रार न करता फक्त बोलून आपली तक्रार नोंदवता येणार. भेसळयुक्त निकृष्ट अन्नपदार्थांच्या तक्रारीसाठी आधुनिक डिजिटल पद्धत. पुढील 4 दिवस पुण्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी देखील पावसाचा अंदाज. तर आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. कोकणामध्ये दमट हवामान. रत्नागिरीमध्ये तुरळक पावसाच्या सरी. गेल्या 24 तासात सरासरी 11.15% पावसाची नोंद. अद्याप समाधानकारक पाऊस नाहीच. मुंबई पुणे रेल्वे मार्गावरती लोणावळा कर्जत घाटातील दुसरी मार्गिका सुरू. डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्सप्रेस गाड्या आजपासून पूर्ववत. दरड कोसळल्यानं 3ही रेल्वे मार्गिका ठप्प झाल्या होत्या. वर्धा शहरालगतच्या शिवारामध्ये अल्पवयीन मुलीची हत्या. 12 वर्षीय मुलीची दगडानं ठेचून हत्या करण्यात आल्याची माहिती. आई वडील घरी परतल्यानंतर घटना उघडकीस. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. नाशिकच्या इगतपुरीतील भावली डॅम परिसरातील पर्यटकांवर हल्ला प्रकरणी सर्व 9 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. मारहाण झालेल्या ठिकाणी पोलिसांकडून आरोपींची धिंड. चंद्रपूरमध्ये वेळेवर पगार न मिळाल्यानं चालकाने थेट सिलेंडरने भरलेला ट्रकच पळवला. सिलेंडर विकून लाखो रुपये कमावणारा चालक अटकेत. पत्नीच्या उपचारासाठी आवश्यकता असतानाही पगार न मिळाल्यानं चालकाने हा प्रकार केल्याची माहिती. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.